तुमची नारळाची वडी कडक होते किंवा सुकते का? तर आज आपण बघूया मऊ रसरशीत अशी कडक न होणारी नारळाची वडी. त्यासाठी कुकरमध्ये ना खाली रिंग ठेवून त्याच्यावर जाळी ठेवायची आणि त्याच्यानंतर नारळाची वाटी आतमध्ये ठेवून मध्यम गॅसवर 10 मिनटं वाफवून घ्यायचे. आता त्याची काळी पाट काढण्यासाठी कोमट झाल्यावर सुरीने साईडला थोडंसं खोचून घ्यायचं. लगेचच वाटी वेगळी होते आणि ही किसणीवर जे बारीक दातावर किसून घ्यायची. आता आपल्याला जे पांढरे शुभ्र खोबरं मिळतं त्या खोबऱ्याची वडी करूया. आता हे पांढरं शुभ्र खोबरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. इथे मी ट्रेमध्ये इकोबेक पेपर लावून ठेवला आणि जाड बुडाची कढई गॅसवर ठेवून 1 चमचा तूप घातलं. 2 वाट्या खोबरं आपल्याला मंद गॅसवर चांगलं कलर न बदलता भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटांनी त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध आणि सव्वा वाटी साखर घालून पुन्हा एकजीव होईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर सतत परतत राहायचं आहे. सुरुवातीला ते साखरेमुळे पातळ होईल आणि त्यानंतर हळूहळू 10-12 मिनिटांनी ते जवळ यायला लागेल. 12 मिनिटांनी त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं. कढईपासून वेगळं व्हायला लागलं, गोळी व्हायला लागली की त्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि लगेचच ते गॅस बंद करून ट्रेमध्ये काढून घ्यायचं आणि चांगलं वाटीच्या साहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने चौकोनी आकारामध्ये घट्ट असं थापून घ्यायचं. आता तुम्हाला आवडते त्याच्यावर ड्रायफ्रुट्स लावायचे आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर लगेचच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. आता आपली ही तयार झाली मऊ रसरशीत अशी कडक न होणारी नारळाची वडी. तर तुम्हीही करून बघा. ही नारळाची वडी 2 ते 3 दिवस बाहेर आणि 15 दिवस फ्रीजमध्ये चांगली टिकते. तर करून बघा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका.